नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। आज दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी आंबोड्यात कामगारांचा हक्क मिळवण्यासाठी धडाकेबाज पाऊल। नोंदणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद, एजंटांच्या फसवणुकीला बसला लगाम। नांदुरा तालुक्यातील आंबोडा गावात बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी एक ऐतिहासिक आणि दिलासादायक उपक्रम राबवण्यात आला। शासनमान्य सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना आणि म. गांधी ग्राम तंटामुक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला। या उपक्रमामागे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राऊत आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल निंबाळकर यांचा पुढाकार ठळकपणे दिसून आला। ग्रामीण भागातील कामगारांना नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एजंटांकडून होणारी फसवणूक, या सर्व समस्यांना थेट बिडत गावातच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। त्यामुळे अनेक वर्षे त्रस्त असलेल्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला। कॅम्पला गावातील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक कामगारांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नोंदणीसाठी नांदुरा येथे जाताना आम्हाला अनेक वेळा एजंटांकडून फसवणूक सहन करावी लागली। मात्र आज गावातच पारदर्शक पद्धतीने नोंदणी होत असल्याने आमचा विश्वास पुन्हा निर्माण झाला आहे। यावेळी संतोष राऊत यांनी ठामपणे सांगितले, गरीब व मेहनती कामगारांना फसवणुकीपासून वाचवणे ही आपली जबाबदारी आहे। सन्मान कामगार संघटना गावागावात जाऊन प्रत्येक कामगाराची नोंदणी करून त्यांना शासनाच्या तब्बल 32 योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे। कोणत्याही कामगाराला आता भटकंती किंवा फसवणूक सहन करावी लागणार नाही। या उपक्रमाच्या यशस्वीतेत विठ्ठल निंबाळकर आणि त्यांच्या सहकार्यांचे मोलाचे योगदान राहिले। तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव इंजिनियर शेख समीर, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेत कॅम्प यशस्वी केला। आंबोड्यातील हा कॅम्प केवळ नोंदणीपुरता मर्यादित नसून ग्रामीण कामगारांच्या हक्काच्या लढ्याला नवी दिशा देणारा ठरला आहे। नमस्कार, मी सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष। आपली शासनमान्य कामगार संघटना आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे। आज आपण आलेलो आहोत नांदुरा तालुक्यातल्या आंबोडा या गावामध्ये। इथं आम्हाला म्हणजे येण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। तुमच्या गावातले प्रतिष्ठित आपले महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे राऊतदादा आणि आपले सामाजिक कार्यकर्ते निंबाळकर दादा, आपले विठ्ठल निंबाळकर दादा यांचं इन्व्हाइट करायचं, आम्हाला इथं बोलवायचं, आम्हाला आमंत्रण द्यायचं कारण हे की आमच्या तिथं आमचे भरपूर काम आहेत। आम्ही आमच्या तुमच्या कामगारांची नोंदणी करून घेतो, त्यानंतर आम्हाला तुमचे जे 32 योजना लाभ आहे मी सांगणार 2 मिनिटानंतर, तर ते सर्व आम्ही तिथंच मिळवून देतो। परंतु या नोंदणीसाठी जे आता तुम्ही गावातले लोक, हे संपूर्ण लोक चालले तालुक्याच्या ठिकाणी नोंदणी करण्याकरता, तुम्हाला माहित काही नाही कुठं जाणार काय जाणार, तिथं जाऊन चक्रा मारू राहिले आणि ते एजंट तुम्ही नोंदणी करू राहिले, त्याच्यामध्ये फसवणूक होऊ राहिली। एजंट पैसे घेऊन फरार होऊ राहिले, तर तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि तुम्हाला घरच्या घरी जागेवर लाभ मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही आमच्याशी भेटले, आमच्या मोठ्या अधिकाऱ्याशी भेटले, राऊतदादा असतील, आपले विठ्ठलदादा असतील, यांनी आम्हाला समजा येण्यासाठी ते आमंत्रित केलं। आम्ही इथं आमंत्रित होऊन आम्ही इथं आज तुमच्यामध्ये मधामध्ये पोहोचलो। आज इथे येण्याचं कारण हेच की सर्व आपण कामगार आहोत, आपण कोणत्या क्षेत्रात कामगार आहोत। आपल्याकडे सर्वांकडे राशन कार्ड आहे, ज्याच्याकडे राशन कार्ड आहे तो म्हणजे कामगार आहे, गरीब आहे म्हणून राशन कार्ड आहे, बरोबर। तर आज ज्याची नोंदणी झालेली आहे तो खरा कामगार। तुम्ही काम किती करायचं, 8 दिवस तुम्ही तिकडे कामावरच असा, घरी नका जाऊ, पण तुमची नोंदणी झालेली नाही त्यावेळी तुम्ही कामगार नाही। ज्या अर्थी आपली नोंदणी होईल, आधार कार्ड होईल त्यावेळेस आपण नागरिक होऊ। जोपर्यंत आधार कार्ड नाही तोपर्यंत नागरिक नाही, जोपर्यंत नोंदणी नाही तोपर्यंत शासनात कसं माहित पडेल की आपण कामगार आहोत। तो म्हणून आज आपण इथं आलेलो बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याकरता सर्वांच्या आधी नोंदणी होणार आहे। आता नोंदणीचे प्रामुख्याने फायदे सांगतो। नोंदणी झाल्यानंतर लगेच शासनाच्या वतीने तुमचा 5 लाख रुपयाचा विमा काढण्यात येतो, ज्याची नोंदणी झाली त्याचा लाभार्थ्याचा 5 लाख रुपयाचा विमा काढण्यात येतो। त्याच्यामुळे विमामध्ये 5 लाखाची रिकव्हरी असते आपली, ती शासन